नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आम्ही जाणार आहोत बाहेर. तर मग मी आज करत होते त्यासाठी पॅकिंग रुहीची, म्हणजे रुहीची बॅग मी पॅक करत होते. मी म्हटलं की मी तुमच्यासोबत शेअर करते की मी रुहीच्या बॅगमध्ये, लगेज बॅगमध्ये काय काय घेऊन जाणार आहे, काय काय फूड आयटम्स, म्हणजे ट्रॅव्हलमध्ये कोणते कोणते स्नॅक्स देऊ शकतात आपण बाळांना, ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे मी घेऊन जाणार आहे. सगळी एकंदर मी बॅग कशी पॅक करते आहे काय ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बॅग तर मी कशी कोणती घेतली हे दाखवलंच होतं लास्ट व्हिडिओमध्ये. जेव्हा ती बॅग आली होती तेव्हा दिसलेलंच. मी मुद्दाम थोडीशी मोठी बॅग घेतली आहे की ती तिला नंतर पण यूज होईल. मला दाखवते की मी काय काय पॅक केले. मी ऑलरेडी बऱ्यापैकी बॅग पॅक केली आहे. मी फक्त तुम्हाला दाखवते की मी कसं काय काय पॅक केलं आहे सगळं. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं, रुहीचं पॉटी सीट, पोर्टेबल पॉटी सीट आहे जे असं ओपन होतं आणि परत आपण बंद करून ठेवता पण येतं. म्हणजे हे असं फोल्ड करून हे असं ओपन करायचं, त्याच्यावरती बसू शकते आरामात. आणि त्याच्यामध्ये असे बॅग्स दिलेले आहेत, ते आम्ही यूज केलेलं आहे आधी, त्यामुळे ते आता असंच ठेवलं आहे. त्याच्यातल्या बॅग्स ॲक्च्युली छोट्या असतात, मी थोड्या मोठ्या टाकल्यात म्हणजे सोपं. हे असं फोल्ड करायचं, छोटंसं कॉम्पॅक्ट. हे घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण रुहीचं पॉटी ट्रेनिंग झालेलं आहे, त्यामुळे ती डायपरमध्ये करत नाही. तर हे आम्हाला आता कॅरी करावंच लागणार होतं. म्हणून हे आम्ही आधीच, म्हणजे जेव्हा गाडीतच असतं आम्ही, जेव्हा पण कुठे बाहेर जातो, 1 डे ट्रिपसाठी जेव्हा पण जातो तेव्हा पण आम्ही घेऊन जातो. आता तर काय म्हणजे बाहेर जायचं आहे तर घेऊन जाणं आलंच. रुहीचे मेडिसिन्स म्हणजे फर्स्ट एड आहेत सगळे, सर्दी खोकला सगळ्या गोष्टींचे. अँटीबायोटिकसुद्धा आहेत. अँटीबायोटिक्सचं प्रिस्क्रिप्शन पण आहे, जे की खूप गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करता तर अँटीबायोटिक्सचं प्रिस्क्रिप्शन घेऊन जा, कारण बाहेरच्या देशात कधी कधी अलाउड नाही होत, तिथे मिळत नाही. तर घेऊन गेलेलं बेटर आहे. सगळेच मेडिसिन्स आहेत ऑलमोस्ट सगळे. होमिओपॅथी पण आहेत, तर ते मीच देते, त्यामुळे ते तर माझ्याकडे लिस्ट आहे. मोस्टली तिला हेच यूज होतात, हे तर काहीच यूज होत नाहीत. खूप रेअरली सर्दी खोकल्याचं खूप रेअरली यूज होतो, पण हे तर एक सेफर साईड म्हणून हे सोबत घेऊन चाललो आहे. नाही यूज झाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. प्लस त्याच्यामध्ये मी इयर ड्रॉप्स पण आहेत, प्लस छोटंसं विक्स पण घेतलं आहे. मी आता हे ओपन करून नाही दाखवत. छोटंसं एक विक्सचं पण घेतलं आहे. एक टॉडलर रब साबण घेतलं आहे. त्याच्यानंतर बाकी तिथं सुवर्णप्राशन वगैरे, आणि आपल्या या मॉस्किटोचे ते मॉस्किटो पॅचेस ते पण घेतले. ते गरज नाही पडणार, पण ठीक आहे, राहू दिलं आहे सोबत. हे कॅलामेन लोशन, कारण रुही जेव्हा फर्स्ट टाईम बीचवर गेली होती तेव्हा तिला रॅश आले होते. सेकंड टाईम आले नव्हते, पण तरी मी सोबत ठेवलं आहे यावेळेस पण, की 1 डे आमचा बीचवर आहे तर परत जर रॅश वगैरे काही आली तर, म्हणून मग मी कॅलामेन लोशन पण सोबत ठेवलं आहे. असं तिचं एक पूर्ण किट मी केलं आहे, जे की असंच्या असं ठेवून देणार आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा काढते. मेन म्हणजे तुम्ही याला छान पाऊच पण करू शकता, पण एवढे सगळ्या मेडिसिन्स माझ्या एका पाऊचमध्ये बसत नव्हत्या. माझं जे रेग्युलर पाऊच होतं, जे मी नेहमी कुठल्याही ट्रॅव्हलला यूज करते, तर ते होतं खूप छोटंसं पाऊच होतं. आणि डेलीला आपल्याला इंडियामध्ये एवढं काही लागत नाही, आपल्याला अँटीबायोटिक वगैरे कुठेही मिळतात, त्यामुळे सोबत कॅरी करून आपण फिरत नाही. पण आता इंटरनॅशनल जायचं म्हणून हे खूप वाढली लिस्ट, आणि मग मी यूज केला असा झिपलॉक बॅग्सला जे रुहीच्या पार्सलसोबत आले. तर मी नेहमी ठेवते या, की त्याचा यूज खूप होतो. असं तुम्ही यूज करू शकता. त्याचा हे तिचा टॉवेल, जो की खूप गरजेचा आहे. मी डे टू डे वाईज तिचे क्लोथ्स लावलेले आहेत, म्हणजे मी इथूनच डिसाईड केलं आहे की ती कोणत्या डेला कोणता घालणार आहे, मॉर्निंगला कोणता घालणार आहे, इव्हिनिंगला कोणता घालणार आहे, मी आधीच डिसाईड केलं आहे. त्यानुसारच मी बॅगमध्ये हे सगळं अरेंज केलं आहे, आणि तसंच मी ठेवलेत. एक्स्ट्रा क्लोथ्स पण मी एका साईडला ठेवलेत, की जे गरज पडली तरच यूज करायचेत म्हणून. हे रुहीच्या सगळ्या क्लिप्स, ह्यात पण मी पूर्ण डे वाईज अरेंज केलेल्या आहेत, की कुठल्या डेला किंवा कुठल्या कलरनुसार, म्हणजे रेड, पिंक, येलो, पर्पल, ऑरेंज असे
कलर वाईज मी ऑर्गनाईज केलं आहे, म्हणजे जेव्हा पण मला तिला रेडी करायचं असेल तेव्हा काही खूप शोधायची गरज नाही. पटकन मी की हां या सेक्शनमध्ये या ड्रेसवर मला लावायचं हे माहिती आहे मला. सो हे असं मी अरेंज करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. असं एक आहे. तिचे काही बुक्स घेणार आहे, खूप नाही घेणार आहे, कारण आम्ही तर दिवसभर बाहेर असणार आहे, त्यामुळे त्याचं काही फार यूज नाही होणार आहे, म्हणजे वेळ नाही भेटणार आहे. सो तिचं बेड टाईमचं हे फेवरेट बुक आहे सध्याचं, तिला झोपताना लागतं ह्यातल्या स्टोरी, म्हणून मग हे एक सोबत असणार आहे. त्यानंतर असे काही छोटे छोटेच बुक्स मी घेऊन जाणार आहे. आणि हे बुक्स असे आहेत, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे बुक्स आहेत हे सगळे नवीन आहेत, म्हणजे हे वगैरे हे प्लस हे मॅजिक वॉटर बुक, प्लस मी तिच्यासाठी हे घेतलं आहे, हे ट्रॅव्हलिंगमध्ये मला वाटलं खूप युजफुल होईल. हे असं आहे, तिला ड्रॉइंग करायला सध्या खूप आवडतं, त्यामुळे हे. आणि याच्यात खूप सारे स्केच पेन्स आहेत आणि प्लस याच्यात आहे वाईप्स पण आहेत, सो त्याने क्लीन करता येतं, म्हणजे हाताने पण वेट कशाने पण ते क्लीन करता येतं. आणि हे असं पॅक. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं झालं. इवन ही स्लेट पण डिजिटल स्लेट पण, ह्याला पेन आणि आपण त्याच्यावर लिहू शकतो अशी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आत्ता ट्रॅव्हलिंगच्या आधी घेतल्या आहेत, म्हणजे रुहीला दाखवलेल्या नाही. याचं कारण असं की आत्ता आधी दाखवलं असतं आणि तिने आधीच यूज केलं असतं तर तिला तिथं गेल्यावर काही नवीन वाटलं नसतं, त्यामुळे ती बोर झाली असती की हे घरी आपण ऑलरेडी खेळलेलो आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टी मी आता तिला तिथे गेल्यावर देणार आहे. सो तिला ह्या नवीन वाटतील आणि त्याच्यात ती खूप एंगेज राहील, भरपूर वेळ जाईल तिचा त्याच्यात, जेव्हा पण आम्ही कधी लंच करत असू किंवा कुठे काही तिला बिझी आम्हाला ठेवायचं आहे. सो तिला बोर होणार नाही, बेसिकली तिला कंटाळा येणार नाही आणि ती एंगेज राहील. म्हणून या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात. ट्रॅव्हलिंग सॉक्सचे पेअर्स 2, ते काही खरं तर गरज पडणार नाही आहे, तिथे थंडी नाही आहे, पण मी सोबत ठेवलं आहे इन केस जर गरज पडली तर म्हणून. त्यानंतर ऊन आहे म्हणून तिथे एक छोटीशी हॅट, तिचे 2 क्लोथ डायपर्स पण मी सोबत ठेवलेत, गरज पडली तर म्हणून मी सोबत ठेवलेत. तसं तर मोस्टली नाही यूज होणार कारण की तिथं वॉश करायला अवघड आहे, पण तरी. आणि प्लस ह्या क्लोथ डायपरवर एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, तुम्हाला ज्यांनी पाहिला नसेल ते तुम्ही जाऊन लिंकमध्ये जाऊन बघू शकता. ह्याचा अजून एक यूज होतो, जेव्हा पण तुम्ही बीचवर बाळाला घेऊन जाता, सो तुम्ही जस्ट फक्त हे आउटर लेअर जे आहे आउटर कवरिंग हे फक्त घालून न्यायचं, तर हे स्विमिंगसाठी पण यूज होतो, म्हणजे स्विमिंग कॉस्च्यूम, म्हणजे तेव्हा तुम्ही डायपर न वापरता हे वापरा, तर त्याचा यूज आहे. सो हे पण घेऊन जाणार आहे. ही एक वाली पॅन्टी पण घेऊन जाणार आहे. 2 पेअर ऑफ शूज, एक शूज आणि एक क्रॉक्स, असे हे 2 घेऊन डायपर्स. सो मी साधारण 25 to 30 डायपर्स, म्हणजे डायपर बॅगमध्ये पण काही डायपर आहेत, तर असं पूर्ण हे घेऊन जाणार आहे. तिथे पण मिळू शकतं, पण आपल्यासोबत नेलेलं कधी पण बेटर. सो हे डायपर ह्याच्यामुळेच अर्धी जागा गेली आहे. हे मी दाखवायचे मग अशी विसरले. त्याचे काही हेअर बँड्स आहेत वेगवेगळे, मी दाखवते असे सगळे वेगवेगळे कलरचे. सो मी एकाच ह्याच्यात टाकले आणि हे मी पण यूज करू शकते, म्हणजे बऱ्याच वेळा तर आता तिचे मी माझे ती आम्ही असं मला पण येतात, तर मग मी दोघींपैकी कोणी यूज करू शकतो. सो ह्याच्यासोबतच मी हे ठेवते. एक ब्लँकेट बॅगमध्ये आणि एक स्ट्रोलरमध्ये असणार आहे, ती म्हणजे आमच्यासोबत ती घेऊन जाईल. तिचं एक जॅकेट, हे पण काही गरज पडणार नाही, पण एक सोबत ठेवलेलं बेटर आहे. कधी वाटलं काही थंडीचं किंवा एसीचं, किंवा रात्री जर तिथं थंडी असेल तर म्हणून एक जॅकेट सेफर साईड मी ठेवले 2 रिकामे डब्बे. हो का, ह्याचं काय गरज आहे तर ह्याच्यात एक स्पून पण. तर मी विचार केला की जेव्हा पण आम्ही ब्रेकफास्ट करू हॉटेलमध्ये वगैरे, ती नॉट नेसेसरी की ती त्यावेळेला ते करेलच, त्यावेळेला ती खाईल. तिचा टायमिंग वेगळा असतो, त्यामुळे सकाळी लवकर उठून कदाचित ती नाही खाणार. सो मी हे सोबत कॅरी करू शकेल, जे काही असेल फूड आमच्यासोबत डायपर बॅगमध्ये मी घेऊन जाऊ शकते. म्हणून मी हे 2 रिकामे डब्बे सोबत कॅरी करते आहे, ह्यात मी घेऊन जाऊ शकते तिला काही पण. त्यानंतर तिची बॉटल, टॉईज असं ॲज सच मी खूप काही घेऊन नाही जाणार आहे, कारण ते खूप मोठे असणार आणि एवढे कॅरी करणार कुठे, एवढं सोबत कॅरी करायला अवघड आहे. सो असे पॉपअप्स किंवा हे असे डिजिटल जे असे काही कार्ड्स आहेत तेच मी घेऊन जाते, आणि मग असे जे दाखवले तेवढेच. त्यानंतर तिचे 2 गॉगल, एक ब्लॅक एक व्हाईट,
सो एक डायपर बॅगमध्ये आणि एक असाच कुठे हरवला काही झाला तर म्हणून 2. त्यानंतर एक कॅप घेतली आहे, ही पण असंच इमर्जन्सी लागलं तर म्हणून ठेवली आहे. तिचं रोजचं किट आंघोळ झाल्यावर जे जे लागतं ते सगळं ह्यामध्ये आहे. मध्ये ॲड केलं ॲक्च्युली, म्हणजे जे रोज नाही यूज करत ते म्हणजे तिचं सनस्क्रीन. सो हे एल्फ्रायचं आहे. हे पेडियाट्रिशियननीच तिच्या सजेस्ट केलं होतं जेव्हा मी कोकणात गेलो होतो. त्याच्या आधी मी त्यांच्याकडनं हे म्हणजे कोणतं यूज करायचं मी त्यांच्याकडनं विचारलं होतं. त्यानंतर तिचं रोजचे जे मॉइश्चरायझर वगैरे लागतं ते, बॉडी वॉश सगळंच. डायपर रॅश क्रीम पण मी ह्यातच ठेवलं आहे, आणि कोंब वगैरे. हे असंच असं आहे, म्हणजे कुठेही पटकन काढा आणि तिला रेडी करा. तर अजून महत्त्वाचं म्हणजे तिचा स्विमिंग कॉस्ट्यूम. एक दिवस बीचवर जाणार आहे, सो स्विमिंग कॉस्ट्यूम पण गरजेचं आहे, म्हणून हा एक घेऊन जा. मी क्लोथ्स तर भरपूर सारे घेऊन जाणार आहे, ते काही मी तुम्हाला दाखवत नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फूड आयटम्स किंवा स्नॅक्स, ट्रॅव्हल स्नॅक्स जे मी तिच्यासाठी घेऊन जाते. तेच खूप मोठे आहेत, मला वाटते अर्ध्यापेक्षा जास्त बॅगमध्ये तेच आहेत. तर मी घेऊन जाते खूप सारे स्लर्प फार्मचे, मला दाखवते, वेगवेगळे फ्लेवरचे जे रुहीला आवडतात, आणि हेल्दी ऑप्शन स्नॅक्समध्ये बाळांसाठी सेफेस्ट स्लर्प फार्मचे वेगवेगळे स्नॅक्स. सो ह्यातलं मी काही डायपर बॅगमध्ये वेगळे ठेवलेत, कारण हे खूप जागा घेत आहेत. सो मी थोडंसं माझ्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा काही वेगळ्या डब्यांमध्ये शिफ्ट केलेत, आणि हे एक्स्ट्रा आहेत. हे स्वीट कॉर्न कॉफीचे पोटॅटो चिप्स, ह्यामध्ये पण मैदा, पाम ऑइल किंवा काही प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, हे पण बेबीसाठी सेफ आहेत. हे आणि बनाना चिप्स, हे दोन्ही पण सोबत ठेवते मी. तिला खूप आवडतात म्हणून फुटाणे. सध्या तिचे फेवरेट आहेत ते पिस्ता, म्हणून मी एवढे मोठे घेतलेत. पिस्ता तिला आवडतं, आपण पण खातोच. मखाना, गव्हाचे बिस्किट्स आहेत, सो हे पण मी सोबत ठेवलेत. त्यानंतर हे छोटे मोठे टाईमपास जे लहाया असतात आपल्या, त्या भेटल्यात. नाचणीच्या चकल्या, पण या डीप फ्राईड नाही आहेत, ह्या शॅलो फ्राईड आहे. मी काहीतरी वेगळं म्हणून मग मी हे घेतलं आहे तिच्यासाठी. असे चकले. मुरमुऱ्याचा चिवडा आम्ही घरीच बनवून घेतला आहे तिच्यासाठी. हे आहेत स्लर्प फार्मचे कुकीज. ॲक्च्युली हे एका फ्लेवरचा एक पूर्ण पॅक असतं. हे बनाना ओट्स फ्लेवर आहे आणि हे रागी फ्लेवरचे कुकीज आहेत, पण मी दोन्ही मिक्स केल्यात म्हणजे मला दोन्ही सोबत न्यायला बऱ्या पडतील. आणि त्याच्यामध्येच माझ्याकडे छोटे छोटे कुकीज पण होते अजून रागीच्या, त्या पण मी आता ॲड केल्या आहेत. तर हे माझ्या डायपर बॅगमध्ये जाणार आहे. ॲक्च्युली हे बरेचसे काही काही छोटे छोट्या गोष्टी त्या डायपर बॅगमध्ये जातील, पण मी हे सोबत घेऊन जाणार आहे. स्लर्प फार्मच्या कुकीज पण खूप छान आहेत, हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जे फ्रूट्स राहतील आणि 2-3 दिवस मी म्हणजे तिथं भेटेल, पण तरी एक आपल्यासोबत राहावं म्हणून मग मी घेऊन जाणार आहे ऑरेंज आणि बनाना. सो मी असे मस्त फ्रेश फ्रूट्स मला बॅगमध्ये ते टाकलेत की ते चांगले राहावेत. थोडेफार ग्रेप्स, 3 प्रकारचे वेगवेगळे ग्रेप्स आहेत जे तिला खूप आवडतात. इन केस जर नाही चाललं तर आणि काढून टाकलं त्यांनी, नाही अलाव केलं, काही हरकत नाही, ठीक आहे. पण जर अलाव होत असेल आणि घेऊन जाऊ देत असतील तर व्हाय नॉट, आपण सोबत ठेवलेलं कधी पण चांगलं, म्हणून मग मी सोबत ठेवते. आहेत क्रॅनबेरीज, मोठा पॅक होतं, मी हे फक्त हँडी डायपर बॅगमध्ये पण ठेवता येईल म्हणून यात काढलेत. क्रॅनबेरीज आहेत, शुगरवाले नाही आहेत. फुलचे टेट्रा पॅक म्हणजे टोंड दूध आहेत, टोंड मिल्कचे पॅक आहेत. हे मी साधारण 9-10 घेतलेले आहेत. कदाचित तेवढे नाही देता येणार मला, अलाव करतील नाही करतील माहीत नाही, पण तिला दिवसात म्हणजे डेली 2 टाईम दूध लागतं. तर तिथे कसं पॉसिबल होणार आणि काय करणार, म्हणून मग मी हे घेऊन जाणार आहे सोबत. तर ठीक आहे, त्यांनी अलाव केलं तर ठीक, नाही तर मग तिकडच्या सुपर मार्केटमध्ये पण आपण घेऊ शकतो. पण म्हटलं की आपल्याकडे पण थोडंफार रेडी हवं काहीतरी, नाहीच काही भेटलं तर हे देता येईल, म्हणून मग हे आणि तिची बॉटल हे तर घेऊन जाणारच आहे. त्यानंतर या डब्यात मी घेतलेलं आहे खजूर. सो हे असे खजूर घेतलेले आहेत, तर कधी पण खाल्ले थोडे 1-2 तरी पोट चांगलं हेल्दी आहे, म्हणून मग हे पण घेतलेत. त्यानंतर हे आहे ट्रेल मिक्स, तर याच्यात सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स आहेत. तिला त्यातल्या त्यात जास्त मनुकेच आवडतात, पण मिक्स एक ड्रायफ्रूट्स. विसरणार होते मी, जे कुकीज मी बनवून घेतले घरी रुहीसाठी, ज्वारीचे, गव्हाचे, नाचणीचे, ते पण पॅक करून घेऊन जाणार आहे. असे नाही, छोटे दुसऱ्या ह्याच्यात घेऊन जाते. ह्याचा व्हिडिओ पण मी टाकला आहे,
ज्यांनी बघितला नसेल ते लिंकमध्ये बघू शकता. हे सगळं मी घेऊन जाणार आहे. बाकी तर पासपोर्ट विजा तर आहेच, ते काय बॅगमध्ये नाही आहे, ते तर आमच्याकडे असणार आहे. बाकी बॅगमध्ये तर मी एवढंच घेऊन जाणार आहे. अजून काही आठवलं तर कदाचित ते ॲड होईल, पण मोस्टली तर सगळं कवर झालेलं आहे. जे काही आम्हाला लागतं ते सगळं घेतलेलं आहे. एक्स्ट्रा काही पेअर ऑफ क्लोथ्स मी डायपर बॅगमध्ये ठेवलेले आहेत. डायपर बॅगवरचा तर वेगळा व्हिडिओ मी घेतला आहे, त्याच्यात माहिती की त्यात काय काय घेते. सो ती पण बॅग रेडी आहे आणि ही बॅग रेडी आहे. सो आता हे सगळं मी परत अरेंज करते बॅगमध्ये. हे फक्त रुहीचं आहे, जे तिखट नाही आणि ते फक्त हेल्दी आहेत, जे ती खाऊ शकते आरामात. कुठे काही नाही जरी मिळालं, जेव्हा तिला मध्ये आम्ही कुठे फिरत असू तर ते तिला द्यायला इझी पडेल म्हणून मी हे तिला घेऊन जाणार आहे. हे एक ॲक्च्युली डायपर बॅगमध्ये एकदम एवढं मी नाही नेऊ शकत, तर रोज थोडं अल्टरनेट चेंज करत असं आम्ही नेऊ थोडं त्यातनं. आणि आमच्यातले काही खायचं असेल तर ती खाऊ शकते जर तिला आवडलं तर, पण तिचं रेडी आहे. माझ्या अकॉर्डिंग तरी हे सगळं जेवढं गरजेचं आहे मी तेवढं सगळं घेतलं आहे. म्हणजे मी असा विचार करून पॅक करते की रुही आत्ता उठली आहे, उठल्यानंतर तिला कुठली गोष्ट लागते त्यानुसार मग मी सगळ्या गोष्टी आठवून पॅक करते, म्हणजे काही विसरायला नको. सो सगळं पॅक केलेलं आहे. मी तुम्हाला एक ओव्हरलुक सगळं दाखवते भरल्यानंतर की कसं काय आहे ते. ही आहे रुहीची बॅग आणि मी आता ही पूर्ण भरली आहे तर मी दाखवते. ही हॅट आहे आणि याच्यामध्ये तिचे मी हँकीज आणि काही फुल हे मुद्दाम अशी ठेवली आहे की ज्यात क्लोथ्स बसतात. असं उलटं ठेवले तर ते वेस्ट होईल म्हणून हे असं ठेवलं आहे. त्यानंतर क्लोथ डायपर्स एक सेक्शन, जर जॅकेटवाला एक सेक्शन, हे डे वाईज मी अरेंज केलेले कपडे, टॉवेल आणि तिचे नाईट ड्रेस असं. त्यानंतर हे तिचं बाथ नंतरचं म्हणजे आंघोळीनंतरचं सगळं किट आणि हे एक्स्ट्रा काही क्लोथ्स आहेत हे सगळे एकाच साईडला ठेवलेत. त्याच्यानंतर हे पण काही शॉर्ट्स आणि स्कर्ट्स एक साईडला ठेवलेत. त्यानंतर हा जो सेक्शन आहे ह्यामध्ये मी ठेवलेत तिचे वाईप्स, सॉक्स, तिचे मेकअपवाले हेअर बँड्स आणि हेअर क्लिप्सवाला सेक्शन. त्यानंतर हे काढून दाखवते मी. ह्यात ठेवलेत मी डायपर्स, तिचे एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज. त्याच्यानंतर हे तिचे टॉईज, ते तर एक्स्ट्रा डब टिफिन्स. त्यानंतर हे मेडिसिन्स आणि खाली आहे सगळ्यात पॉटी सीट. सो हे असं अरेंज केलं आहे मी सगळं. बाकीचं जे आहे फूड ते मी वेगळ्या बॅगमध्ये घेणार आहे, त्यामुळे याच्यात फक्त एवढंच ठेवणार आहे. सो अशी हिची बॅग झाली आहे रेडी. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट आमच्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.